वाळूज MIDC मध्ये आग लागून 6 कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना आता छत्रपती संभाजीनगरमधून आणखीन एक धक्कादायक घटना समोर आली आहे। यामध्ये बाईकच्या धडकेनंतर खाली पडलेल्या चौघांना एका अज्ञात वाहनाने चिरडले। यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली। या घटनेत तिघांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे। या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन जखमींना रुग्णालयात दाखल केले। या प्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील करमाड-पिंपरी-राजा मार्गावर मंगरुळ फाट्यावर 2 बाईकचा अपघात झाला होता। या अपघातानंतर रस्त्यावर पडलेल्या चौघांपैकी तिघांना अज्ञात वाहनाने चिरडल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या भीषण अपघातात आकाश शिवाजी कांबळे, कैलास एकनाथ कांबळे, प्रताप साळोबा बनसोडे हे जागीच ठार झाले आहेत, तर शंकर लक्ष्मण थोरात हे गंभीर जखमी झाले आहेत। धक्कादायक या अपघातात मृत पावलेले कैलास आणि आकाश हे दोघेही सख्खे चुलते पुतणे होते। करमाड-पिंपरी-राजा मार्गावर मंगरुळ फाट्यावर ह्या 2 बाईक एकमेकांना धडकल्या होत्या। धडक बसल्यानंतर बाईकवरील चौघेही खाली रस्त्यावर पडले। मात्र याच वेळी ह्या मार्गावरून जाणाऱ्या एका अज्ञात वाहनाने आकाश, कैलाश आणि प्रताप ह्या तिघांना चिरडले, तर या अपघातात शंकर थोरात हे जखमी झाले। या अपघातानंतर कार चालक घटनास्थळावरून फरार झाला। या घटनेची नोंद करमाडा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे।